विराजमान झाल्यात सत्संगजी. तर बघा, जे असं वाटे देव पाहावा त्याने सत्संग धरावा, सत्संग आवीन देवाची देव मागी जात नाही म्हणतात सत्संगजी. तसा जसं सत्संगजी संतांनी म्हटलंय की आधी देवाशी ओळखावे, मग त्याशी अनन्य भावे भजावे, अखंडची ध्यान धरावे सर्वोत्तमाची. आधी त्या देवाला ओळखलं पाहिजे, मग सत्संगजी आमची भक्तीला सुरुवात होणार आहे. सत्संगजी आमचं सत्संगजी उलट झाले की त्या देवाची तर ओळख नाही, पण आम्ही नाना सत्संगजी त्यांना त्या देवाला अडवण्याचा प्रयत्न करतोय. पण संतांनी सांगितलंय सत्संगजी सद्गुरु शिवाय तरणोपाय नाही म्हटलं. ज्यावेळेला आमच्या जीवनामध्ये सद्गुरु येईल त्याच वेळेला खऱ्या अर्थानं जो परमात्मा आहे तो सत्संगजी आम्हाला प्राप्त होणार आहे. सद्गुरु शिवाय आपल्याला ते ज्ञान प्राप्त होणार नाही. सत्संगजी आता समर्थ सद्गुरु तुमच्या आमच्या जीवनामध्ये आलेला आहे. फक्त तुमचं आमचं एक कर्तव्य बनतंय की आम्ही समर्पित झालं पाहिजे. सत्संगजी समर्पित म्हणजे जसं जमिनीमध्ये आपण एखादं बी पेरतो, ते पेरलेलं बी जे असतं ते पूर्ण मातीमध्ये जे गाडून घेतं बी त्यातून अंकुर फुटतो. तसं सत्संगजी आम्ही गुरुचरणावर पूर्ण भाव ठेवून जर समर्पित झालो तर ते ज्ञान आम्हाला प्राप्त होतं. सत्संगजी तर बघा सत्संगजी आज काही जास्त बोलणार नाही, कारण सत्संगजी आज इथं तुम्हाला योगा संदर्भात माहिती देण्यासाठी तसंच सत्संग विषयी सत्संग का करायचं याचंही आज परमादरणीय डॉक्टर कुर्ले सरांना भरपूर असं ज्ञान आहे. त्यांना आज इथं आपण आमंत्रित केले, त्यांच्याही मुखातून आपल्याला अमृततुल्य वाणी श्रवण करायचे. तसं 13 ते 18 तारखेला 13 पासून 18 तारखेपर्यंत 5 दिवसाचं आपण इथं योगा शिबिर सुदर्शन क्रिया ह्या संदर्भात कुर्ले सर आपल्याला भरपूर असं माहिती देतील. आणि ती माहिती घेऊन सत्संगजी आपण ते ऑनलाईन जे काय बुकिंग आहे सर सांगतील त्या पद्धतीने करायचं आहे आणि त्याची सत्संगची अंमलबजावणी करायची. सत्संग मोठ्या प्रेमाने बोला. सत्संगची निवेदन दिल्याप्रमाणे सत्संगची जर उपस्थित असलेले इंजिनियर सुहास प्रभुकरजी म्हणजे सुंदर अशा विचाराची सवय आणि तदनंतर सत्संगची प्रियांका देसाई भेटली सुंदर अशा नक्कीच असावी. मोठ्या प्रेमाने बोला. परमादरणीय सत्संगजी प्रेमाने बोला. सत्संगजी सर्वांनी हसत हसत बोला. सत्संगजी हे फोटो इच्छा त्या फोटोकडे बघितल्यानंतर काय वाटतंय? हसत एकदम चेहरे त्यांचे. सत्संगजी सत्संगला आल्यानंतर ना एकदम खुश होऊन बसायचंय, आनंदाने सत्संगची सत्संग श्रवण करायचंय. सत्संगजी असं म्हटलं जातं नुसतं हसलं ना हसलं तर 150हून जास्त रोग आपले बरे होतात. शारीरिक रोग नुसतं हसून कुठेही दवा पाणी काय करावं लागत नाही सत्संगजी. आणि म्हणून आपण फोटो काढताना सुद्धा बघा कॅमेरामन काय म्हणतो, स्माइल प्लीज, जरा चेहरा चांगला दिसू द्या. आणि त्याच्यात पुढेही जाऊन सत्संगजी तुम्ही आम्ही संत झालेलो आहोत. संताची उपमा सत्संगजी तुम्हाला आम्हाला लागलेली आहे. मग संतांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर पुढच्या व्यक्तीला कसं वाटलं पाहिजे? आनंदी वाटलं पाहिजे सत्संगजी. आणि जर का आपण रडत रडत चेहरे घेऊन जर बसलो सत्संगजी तर पुढच्या व्यक्तीला कधी सत्संगजी चांगलं वाटणार नाही. तर या सद्गुरु माताजींच्या कृपेने त्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती तुम्हाला आम्हाला झालेली आहे. संतांच्या लाईन मध्ये सत्संगजी तुम्ही आम्ही सर्वजण उभे आहोत सत्संगजी. तर आपलं जीवन ज्या क्षणी आपल्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली सोन्याहून पिवळं असं सत्संगाचे जीवन ऑलरेडी आपलं झालेलं आहे. फक्त समयाची गरज आहे, हे आपल्याला जाणता आलं पाहिजे. सत्संगाची आपण या जन्मामध्ये सद्गुरु आपल्या जीवनात आला, या ज्ञानाची प्राप्ती झाली. हे जे काय आपलं आयुष्य आहे, जे काय आपल्याला ज्याही परिस्थितीमध्ये देवाने ठेवलेलं आहे सत्संगाची, ते आपल्यासाठी फार छान आहे असं आपली भावना पाहिजे. नाही तर माहित नाही त्याच्यापेक्षाही काय वेगळी दुःख आपल्या तुमच्या आमच्या पदरात पडणार असावी. पण सत्संगाची सद्गुरू तुम्हाला आम्हाला तारलंय. सद्गुरूच्या ह्या ज्ञानानंतर सत्संगाची जिथे आहे जशी बी हो परिस्थिती एकशी हो मनस्थिती सत्संगाची हा भाव तुमचा आमचा असला पाहिजे. सत्संगाची जीवनामध्ये बघा तुम्ही सत्संगाची सिक्वेन्स ऑफ इव्हेंट आपण जे म्हणतो एकानंतर घडणाऱ्या दुसऱ्या एकानंतर दुसरी गोष्ट दुसरीनंतर तिसरी गोष्ट सिक्वेन्स फार महत्वाचा असतो. सत्संगाची बघा जन्म अगोदर का बारसा अगोदर? बाळ जन्माला अगोदर येतं नंतर बारसा. घर अगोदर का वास्तुशांती अगोदर? घर अगोदर. लग्न अगोदर का प्रपंच अगोदर?
लग्न अगोदर प्रपंचानंतर तत्वता सात्संगाची, भक्तीमध्ये सात्संगाची. देव अगोदर पाहिजे का भक्ती अगोदर पाहिजे? देव अगोदर. आणि सात्संगाची हे देव दाखवण्याचं काम ते संत निरंकारी मिशन करतंय, हा सद्गुरू करतोय. आणि सात्संगाची तोही क्षण तुमच्या आमच्या जीवनात आलेला आहे. सिक्वेन्स ऑफ इव्हेंट आपण म्हणत होतो, सद्गुरू जीवनात आलेला आहे ना सात्संगाची. तर भक्ती ही तुमच्या आमच्याकडून आता आपोआप घडणार आहे, आपोआप घडली पाहिजे सात्संगाची. देवाची प्राप्ती झालेली आहे. म्हणून समयाच्या सद्गुरूंनी ह्या वार्षिक समारोहाची जी स्लोगन आहे, जी थीम आहे, ती काय ठेवलेली? विस्तार. विस्तार. आताच बहिणी सांगत होत्या, प्रेम वाढलं म्हणून काय तकलीफ होत नाही, पण प्रापंचिक दुसऱ्या कोणत्या गोष्टी वाढल्याचा त्याने कदाचित त्रास होऊ शकेल आपल्याला. पण हे दैवी गुण जे आहे, दैवी गुणाची जर जास्तीत जास्त प्राप्ती आपल्याला झाली, त्याचा साठा झाला, संचय झाला आपल्याकडे, त्याची कधीही आपल्याला हानी होऊ शकणार नाही. ते सांगण्याचा प्रवास होता बहिणींचा. आणि समयाच्या सद्गुरूंनी सुद्धा यावेळेचा स्लोगन विस्तार असा ठेवलेला आहे. जो परमात्मा तुम्ही आम्ही पाहिला, त्याचा कुठे ठिकाणामध्ये स्टार्ट एंड, कुठून सुरुवात होतोय, कुठे एंड होतोय, काय सांगता येईल का? नाहीये. असा हा विशाल, असा हा विस्तार सात्संगाची आहे ना परमात्म्याचा आहे. तद्वता सात्संगाची जे सगळे दैवी गुण आहेत, प्रेम, नम्रता, सहनशीलता, करुणा, दया, सात्संगाची अशाच पद्धतीनं सात्संगाची तुमच्या आमच्या ह्या हृदयामध्ये, मनामध्ये सात्संगाची तेवत राहिल्या पाहिजे. आपल्याला राजपिताजी तर म्हणतात की आपल्याला 1 क्षण, 2 क्षण, 3 क्षण असं प्रेम नाही करायचं. आपल्याला प्रेममय बनायचंय, प्रेमामध्ये राहायचंय. आपण जे काय करतोय ते प्रेमातच असलं पाहिजे. हा भाव सात्संगाची, ही कृती, ही क्रिया सात्संगाची तुमच्याकडून आमच्याकडून सगळ्यांकडून अपेक्षित आहे. तर या सात्संगाची ज्ञानानंतर सात्संगाची ज्ञान आणि कर्म दोन्ही पॅरलल चाललं पाहिजे. कुठलाही पक्षी सात्संगाची उडत असताना एका पंखाचा वापराने उडतो की 2 पंखाच्या वापराने उडतो? दोन्ही पंखाचा वापर करतो सात्संगाची. एक पंख राखीव ठेवून दुसरा नुसता एकाच पंखाने हलवत पक्षी उडत नाही. सात्संगाची तत्वता ज्ञानाच्या प्राप्तीनंतर तुम्हाला आम्हाला ज्ञान रूपी आणि कर्म रूपी अशी 2 पंख सात्संगाची लागलेले. आपण ही जीवन जगत असताना सात्संगाची ज्ञान आणि कर्म या दोघांना बॅलन्स करत, दोघांना एक साथ घेऊन सात्संगाची कुठलंही कर्म करत असताना त्याला ज्ञानाचं सात्संगाची काय असला पाहिजे? आश्रय असला पाहिजे. ज्ञानाला शोभेल असं सात्संगाची कर्म तुमच्या आमच्याकडून अपेक्षित आहे. तर या सात्संगाची सोन्याहून केवळ सात्संगाची एकदम हिऱ्याहून पवित्र असं तत्व, हे ब्रह्मज्ञान तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. इथून पुढचा काळ अखेरच्या श्वासापर्यंत सात्संगाची या ज्ञानाला अपेक्षित असं, सद्गुरूला अपेक्षित असं जीवन कर्म तुमचं आमचं बनावं. एवढेच तुम्हाला सर्व संतांच्या चरणावरती दास करेल. सात्संगाची प्रेमाने बोला. सात्संगाची आज सलगरी ब्रँचला आशीर्वाद देण्यासाठी जत म्हणून सात्संगाची संभाजी साळे महात्माजी इथे उपस्थित राहिला. प्रथमतः ते स्टेजवर विराजमान होतील. मोठ्या जयघोषामध्ये त्यांचं स्वागत करायचंय. बोल सद्गुरु महाराज सुदीक्षा सविंदर देवजी महाराज की जय. सात्संगाची निवेदन दिल्याप्रमाणे त्यानंतर सर 2 पिढ्यामध्ये गीताची सभा घेतील आणि त्यानंतर सात्संगाची जत म्हणून उपस्थित असलेले राहुल साळे महात्माजी ते देखील 2 मिनिट विचारासाठी मोठ्या प्रेमाने बोला.
संघाची निवेदन दिल्याप्रमाणे कोल्हापूरहून उपस्थित असलेले राहुल साळे महात्माजी 2 मिनिटे विचाराची सेवा घेतील आणि तदनंतर सात संघाची डॉक्टर भारत कुंडले सात संघाची ते देखील विचारासाठी मोठ्या प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. तर या सत्संगात मगापासून सत्संग श्रवण करत असताना महात्मांनी उल्लेख केला की जे देखील सत्संग जे माझ्या जीवनामध्ये होते, मग सत्संगाचे ते काहीही होते, या सत्संगाचे पृथ्वी तलावर जे झाडाचं पान देखील हलते ते सत्संगाचे या ईश्वरी इच्छेनं हलते सत्संग. तर दासच्या मनामध्ये भाव आला की हे आपण म्हणतोय की सगळं सद्गुरूच्या इच्छेनं होते. माझ्या जे सांसारिक जीवनामध्ये ज्या देखील गोष्टी होतात, कधी कधी मला सुख प्राप्त होतं, कधी कधी मला दुःख प्राप्त होतं, पण त्यावेळी माझ्या जीवनामध्ये हा भाव असतो का सत्संगाची. परमादरणीय शोक साहेब जे सत्संगाची 7 सिताऱ्यामधील एक महात्मा, यांची सत्संगाची अंतिम घडी होती सत्संगात आणि ते हॉस्पिटलमध्ये होते. बरेचसे महात्मा त्यांच्या समोर बसलेले होते आणि महात्मा कोम्यातून बाहेर यायचे, त्यांना ते सर्व महात्मा म्हणायचे की महात्माजी सिमरन करो, महात्माजी सिमरन करो. परत महात्मा कोम्यामध्ये जायचे, परत महात्मा ज्यावेळी कोम्यातून बाहेर यायचे, परत सर्व महात्मा म्हणायचे महात्माजी सिमरन करो, महात्माजी सिमरन करो. त्यानंतर शेवट ज्यावेळी वेळ आली सत्संगात, विवेक शोकजींचे जे वडील होते सत्संगाचे, ते बाहेर आले कोम्यातून आणि महात्मानी सांगितलं की सत्संग जी अभी ये मेरा काम नहीं है, अभी इसका सिमरन करना ये मेरा काम नहीं है, अभी इसका सिमरन ये खुद करवाएगा सत्संग. मग ती एकमेक वाली सत्संगाची अवस्था. मग सत्संगाची जे आपण शब्द सत्संगाची वापरतो की ह्या सत्संगाची पृथ्वी तलावर एक कार्य सुद्धा सत्संगाची सद्गुरूच्या इच्छेशिवाय होत नाही. पण जर सत्संगाची कधी कधी आपल्या मनामध्ये भाव येतो की मला कधी कधी सत्संगला पोहोचता येत नाही, माझं सिमरन होत नाही, माझी सत्संगाची सेवा होत नाही, त्यावेळी मात्र माझ्या मुखातून शब्द काय येतो की सत्संगला पोहोचवणं किंवा सत्संगमध्ये सत्संगला पोहोचवणं ही कुणाची इच्छा आहे, तर ती सद्गुरूची इच्छा आहे. पण माझ्या जीवनामध्ये एखादं दुःख आलं तर त्यावेळी मात्र तो शब्द मला लक्षात राहत नाही की हे जे दुःख येणार होतं ते माझ्या सद्गुरूची इच्छा आहे सत्संग. तर असं का होतं सत्संगाची की मला ती सद्गुरूची इच्छा मानता येत नाही सत्संग. जसं महात्माने देखील उल्लेख केला की ह्या वर्षीच्या समागमचा सत्संगाची जो विषय आहे की विस्तार असीम की ओर सत्संग. म्हणजे आपण सगळे शेतकरी आहोत सत्संगात. जर आपल्याला एखादं पीक घ्यायचं असेल तर सत्संगाची त्या पिकाचं पीक घेण्याच्या आधी त्याच्या मागे आपल्याला भरपूर काही मशागत करावी लागते. त्याच्या आधी आपल्याला त्याबद्दल जाणून घ्यावं लागतं की आपल्याला कुठलं बियाणं वापरावं लागेल, कुठलं काय करावे लागेल, आणि त्यानंतर मग सत्संगाची मी त्याच्यावर प्रक्रिया सुरुवात करतो आणि त्याच्या काही दिवसानंतर मग सत्संगाची त्याचा मला लाभ होतो. तद्वत त्याप्रमाणे सत्संगाची भक्तीमध्ये सुद्धा असंच आहे सत्संगाची. जोपर्यंत मला या निर्गुण निराकार परमात्म्याचं सत्संग येतात, सद्गुरूनं मला ज्ञान देताना सत्संगाची सद्गुरूनं फक्त ओळख करून दिली. आता ते प्रत्येकाच्या अवस्थेवर अवलंबून आहे की पहिल्या वेळेला ज्यावेळी त्याला ज्ञान प्राप्त झालं त्यावेळी त्याला परम ज्ञान प्राप्त झाले की सत्संगी सद्गुरूनं जे दिलं ते फक्त देवाची ओळख प्राप्त झाली. सत्संग ते प्रत्येकाच्या अभ्यासावर अवलंबून आहे. आणि ज्यावेळी सद्गुरू सत्संगजी आपल्या जीवनामध्ये येतो सत्संगजी, आणि ज्यावेळी सत्संगजी ते विचार माझ्या जीवनामध्ये यायला सुरुवात होतात, ते विशालता सत्संगजी, ते प्रेम ज्यावेळी माझ्या जीवनामध्ये यायला सुरुवात होते त्यावेळी मला त्या विषयामध्ये आवड निर्माण व्हायला सुरुवात होते आणि मग सत्संगजी ते सिमरन निरंतर माझ्या मुखातून व्हायला सुरुवात होते. सत्संग प्रेमाने बोला. सत्संगाचे निवेदन दिल्याप्रमाणे सत्संगाचे डॉक्टर भारत कुंडले महात्माजी विचाराची सेवा घेतली आणि त्यानंतर सत्संगाची जत होऊन उपस्थित असलेले रतन साळे महात्माजी सुंदर अशा गीतासाठी मोठ्या प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. एक तास झालं या हॉलमध्ये तिथल्या संत महात्म्याने आपल्या ज्ञानाचं अमृत आपल्याला प्राशन करायला लावलेलं आहे. त्यांच्या मुखातून जी काही अमृतवाणी बाहेर पडलेली आहे ते आपल्यासाठीच नाही तर आपल्या अखंड मानवजातीच्या कल्याणासाठी बाहेर मानवजातीचं कल्याण करणारी अमृतवाणी आहे. तिला अतिशय साधं सोपं समजू नका. एकदा काय झालं, नारदाने भगवंताला विचारलं की तू बाबा कुठं आहेस. आपण जेवढे म्हणतो की देव कुठं आहे,
देवाची भक्ती करतो पण देव दिसत नाही, कुठं आहे देव विचारतो. तसं नारदाला पण प्रश्न पडला की देव देव म्हणतात, तू देवाला विचारतो तू नेमका कुठं आहेस. नारदाचा तेवढा अधिकार होता देवाला विचारण्याचा, तू नेमकं अस्तित्व कुठं आहे. तर देवाने काय उत्तर दिलं की नाहम वसामि वैकुंठे न योगिनाम चरदी, नाहम वसामि वैकुंठे न योगिनाम चरदी, मद भक्ता यत्र गायत्री तत्र तिष्ठामी नारद. म्हणजे मी वैकुंठामध्ये नाही, कुठला योग्या ऋषीमुनीच्या हृदयात सुद्धा नाही, तर मी कुठं आहे. माझं भक्त जिथं गुणगान करतात, जिथं माझं सिमरन करतात, भजन कीर्तन करतात, त्या ठिकाणी मी आहे म्हटलेलं नाही. तत्र तिष्ठामी नारद, तिथं तिष्ठच उभारलंय. भगवंताला तिष्ठ ठेवण्याचं काम हे फक्त भक्तच करू शकतात. तर का असं झालं, ते हॉल इतका खचाखच भरला होता, भगवंताला आत जायचं होतं की मध्ये कधी तर माझे असणार जाऊन बसेल, पण गर्दीची इतकी भरपूर होती हॉलमध्ये की तो भक्तांना भगवंत म्हणू शकत नव्हता की मला थोडी जागा द्या, मला आत जायचं. तो भगवंत आतमध्ये हॉलमध्ये एंट्री करायची तिष्ठत थांबला होता. एवढी प्रचंड शक्ती, एवढी प्रचंड ताकद ह्या सत्संगामध्ये, एवढी प्रचंड ताकद या भक्ताच्या भक्तीमध्ये. म्हणून भक्त हा परमेश्वराचा अतिशय प्यारा असतो. का तर ज्याच्या हृदयामध्ये त्याच्यासाठी प्रचंड करुणा प्रेम असते, अशा भक्ताला तो त्याच्या आयुष्याचा उद्धार करण्यासाठीच जे काही वरदान देण्यासाठी जो तिष्ठ थांबला असतो, तो ज्यावेळी भक्तगण आत यायला त्याला जागा करून देतात, त्यावेळी तो भगवंत आत येतो, आपल्यावरती प्रचंड प्रेमाचा वर्षाव करत असतो. तर आपण ह्या हॉलमध्ये जे करतोय ना, तर हे नेमकं तेच करतोय. आता भगवंताचं अस्तित्व कुठे आहे, तर भगवंताचं अस्तित्व नेमकं ह्या हॉलमध्येच. का तर आपण सगळेजण सत्संग करतोय, सगळेजण विचारांचे मोदी एकमेकाला सांगतोय, एकमेकांच्या विचाराचा आदान प्रदान करतोय. ह्या ठिकाणी जे विचारांचं आदान प्रदान होतंय, त्या ठिकाणी भगवंताचं अस्तित्व नक्कीच असतं. आता बघा, आपला आनंद कुठं आहे? आनंद भूतकाळात आहे का? आता ह्या क्षणाला माहिती आहे मला का सगळ्याच्या सगळ्या प्रपंच गोष्टी कुणाला आठवतात का? कुणाला का आठवत नाही? माझ्या घरचं काय, शेतातलं काय झालं, म्हशीला काय झालं, झाड दिले का नाही, किंवा पिकाचं काही आठवत नाही. तुम्ही ह्या ठिकाणी फक्त भक्ती रसात भिजलेले आहात. म्हणजेच काय झालं, तुम्ही आनंद कुठं आहे? आनंद ह्या क्षणात, वर्तमान क्षणात आनंद आहे. भविष्यात आनंद आहे का? भविष्यात आनंद नाही. भविष्यात आनंद द्यायचं स्वप्न पडू शकत आपल्याला. भविष्यामध्ये आपल्याला प्लॅनिंग असतं. किंवा भूतकाळात आनंद आहे का? भूतकाळात पश्चाताप आहे. भूतकाळात पश्चाताप आहे, भविष्यात शक्यता आहे मिळण्याची, पण खरा आनंद ह्या क्षणात आहे. ह्या क्षण आपण जो काही सेलिब्रेट करतोय, साजरा करतोय, एकमेकांचा सत्संग करतोय, ह्या ठिकाणीच आनंद आहे. मग एका महात्म्याने जर सांगितलं की हसण्याचं महत्व सांगितलं. हसण्यामुळं म्हणजे बरोबर आहे त्यांचं, हसण्यामुळं म्हणून हास्यकड गावोगावी शहरामध्ये हास्यक्लब निर्माण झालेत. का? सकाळी लोक उठतात, खोटं हसतात. हसण्यामुळे काय होते की बरेच शारीरिक मानसिक रोग कमी होतात. ते शारीरिक आणि मानसिक रोग कमी होण्यासाठी हसणं जसं महत्वाचं आहे. हसणं कधी येते? आपण दुःखात असताना असू शकतो का? नाही असू शकत. किंवा आपल्या आजाराने पीडित असताना असू शकतो का? नाही असू शकत. म्हणून आपलं हसण्यासाठीच किंवा येण्यासाठी सुद्धा आपलं शरीर आणि मन दोन्ही पण सुदृढ पाहिजे. शरीर निरोगी पाहिजे, मन तणावमुक्त पाहिजे. शरीर निरोगी नसेल, शरीराला आपला आजार झालाय, तुमची इच्छा असून तिथे तुम्ही हॉलमध्ये हजर होऊ शकता काय? नाही राहू शकत. किंवा शरीर निरोगी आहे, तुम्हाला काय झालेलं पण नाही, पण तुमचं कुठल्या तरी घटनेमुळे मन नाराज आहे, तरी तुला जाऊ शकाल का तिथं? नाही जाऊ शकणार. जरी आला तर सत्संग गाऊ शकाल का? नाही गाऊ शकाल. हे सगळं करण्यासाठी आपलं शरीर आणि मन दोन्ही सुद्धा सुदृढ असणं गरजेचं आहे. त्यासाठी काय करायला पाहिजे? सत्संग करतोय, सत्संगामुळे विचाराची शुद्धी होते, लक्षात येते. आणि मन प्रसन्न ठेवण्यासाठी तुम्हाला प्राणायाम, योगा, ध्यान करावाच लागेल. शरीर सुधारण्यासाठी तुम्हाला सूर्यनमस्कार घालाव्याच लागतील, काही योगाच्या प्रक्रिया कराव्याच लागतील. त्यासाठी काय करते आपण 13 ते 18 ऑगस्टच्या दरम्यान 5 ते 8 ह्या वेळेमध्ये आपण पलीकडे सिद्धेश्वर मंगल कार्यालयामध्ये एक आनंद अनुभूती शिबिराचं आयोजन केले. त्याबद्दल अधिक माहिती ग्रुपवर महाराजांनी सांगितले आणि त्याने कोणाला शंका असेल तर मला किंवा दत्ता महाराजांना विचारू शकता. त्या दृष्टीने काय करायचं आहे, आपल्या आयुष्याचं कले हे तर आले कशासाठी आले, आपण कशासाठी आलो? आपलं काम निभावले नाही. हे चांगले शब्द कानावर पडण्यासाठी भव्य भाग्य लागतं. हे तर याला सुद्धा भाग्य लागतं. मनुष्य जन्म मिळाले ना, मनुष्य सद्गुरू सांगतात की तुम्ही भाग्यवान असण्याची 4 लक्षणं असतात. तिथं मला 100% गॅरंटी, तिथं प्रत्येकाकडे 4 लक्षणं आहेत, कारण तुम्ही भाग्यवान आहात. मी माझ्याकडे मी पण भाग्यवान आहे. पहिलं लक्षण, तुम्हाला मनुष्य देह मिळाले.
आहे ना मनुष्य देह म्हणा भाग्याचं पहिलं लक्षण पूर्ण झालं. दुसरी गोष्ट तुम्हाला ह्या अध्यात्माची आवड असणं, भजन कीर्तन शिवण्याची आवड असणं. या कलियुगामध्ये बाहेरच्या जगामध्ये मोहात पाडणारी इतक्या गोष्टी असताना, इतके क्षण असताना, इतक्या घडामोडी घडत असताना आपण त्या सगळं सोडून या हॉलमध्ये येतो सत्संग करण्यासाठी. तुम्हाला सत्संगाची आवड काय म्हणजे अध्यात्माची आवड आहे. दुसरं लक्षण. तिसरं लक्षण तुमच्या आयुष्यामध्ये सद्गुरू असणं. सद्गुरू आहेत ना हेच नाही गत्यंतरच नाही. सद्गुरू आहेत म्हणून आपण भाग्यवान आहोत. चौथी अवस्था काय झाली की मला मिळालेलं ज्ञान, मला सद्गुरूंना सांगितलेली जी जबाबदारी आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत वाटवायची माझी इच्छा आहे. ही चार गोष्टी आपल्याकडे आहेत. म्हणून इथं बसलेला प्रत्येक सत्संगी अतिशय भाग्यवान आहे. कुणाच्याही वाट्याला हे भाग्य येणं शक्य नसते. कारण आपण कलियुगामध्ये राहून सुद्धा इतक्या चांगल्या गोष्टी करतोय म्हटल्यानंतर आपण खरोखर भाग्यवान आहोत. आणि हे भाग्य आपलं नाही आहे, आपल्या पूर्वजांची पुण्याई आहे, गुरुची कृपा आहे. गुरुकृपेशिवाय काही नाही. सगळ्या गोष्टी असतील, गुरुकृपाच नसेल शक्यच नाही तुम्हाला. गुरुकृपा कधी प्राप्त होती? गुरुला तुम्ही ते पात्र वाटलं पाहिजे. पात्र कधी वाढ? तुम्ही विचार शुद्ध पाहिजे, आचार शुद्ध पाहिजे, भावना शुद्ध पाहिजे. हे शुद्धीकरण पाहिजे. शरीर मन भावना ह्या सगळ्या शुद्धीकरण असल्याशिवाय भगवंताची कृपा होत नाही. भगवंत कृपा द्यायलाच बसलाय. एक उदाहरण सांगितलं जातं. भगवंत दूध वाटायला बसलाय. तुम्हाला 10 लिटर दूध पाहिजे, वाटीवर दूध घेऊन जा, तू द्यायला लागलाय. तुम्हाला वाटीवर मिळेल. तुमची पात्रता वाढवा. पात्रता वाढवण्यासाठी शरीर आणि मन निरोगी असणं महत्वाचं आहे. त्यासाठी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी 13 ते 18 वर्षा दरम्यान हा योगामध्ये सहभागी व्हायचा. आणि दुसरी गोष्ट सत्संगाचं काय सांगितलं? सत्संगाचं महत्व इतकं सांगितलं की सत्संग करायलाच पाहिजे. हे तर सत्य जितकं सत्य आहे. पण समजा मगाच्या का महात्म्याने कोणी सांगितलं की मला करायची पण काही काळात जाऊ शकत नाही, हॉलमध्ये पोहोचू शकत नाही. भगवान म्हणतो की तुझ्या मनामध्ये सत्संग करायचा विचार जरी आला तुला आशीर्वाद मिळेल. ते कोणाचे पण विचार करत नाही. ते खूप मोठी संस्था आहे. एका दिवस तो हळूहळू जितके दिवस तुम्ही सत्संग कराल, जितके दिवस सिमरन कराल, जितके दिवस भजन कीर्तन कराल, तुम्हाला त्याची गोडी लागते आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण होतं. मला एवढंच म्हणायचं की जसं आपण आपल्या आयुष्याचं कल्याण होते इथं बसून आपल्या माध्यमातून हजारो लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडलं पाहिजे हा संकल्प पाहिजे. हजारो लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे. हजारो लोकांच्या आयुष्याच्या चेहऱ्यावरचा हास्य निर्माण झाला पाहिजे. त्यासाठी आपल्या आयुष्यात अगोदर हसणं शिकलं पाहिजे. एवढं बोलून प्रेमाने बोला. सात्संगाची दास निवेदनामध्ये थोडा बदल करतोय. सात्संगाची ड्रेस वगैरे की संदीप सावंके महात्माजी काही निवेदन विचारासाठी. परमानंद सात्संग मोठ्या प्रेमाने बोलूया. सत्संग सर्वांनी बोला. सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर देवजी महाराज की जय. भारतात त्याच्यावरच मोठा आवाज. सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर देवजी महाराज की जय. प्रेमाने बोलूया. सत्संग तुमचं माझं परवानगी आहे. आज तुम्हाला मला आशीर्वाद देण्यासाठी प्रथमच महात्मा या ठिकाणी जत युनिटचे सेवा संचालक महात्मा परमानंद संभाजी साने महात्मा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांच्याबरोबर आलेले सर्व सहयोगी महात्मा यांचं शासन सलगरे यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय शासनात. आणि माफी मागतोय कारण सगळे संघ आले त्यांना आम्ही इथं श्रवण करू शकलो नाही वेळेच्या अभावी शासनगत. कारण सत्संग आपल्याला 7 ते 9 असते शासनगत. आणि आपण शासनगत शेतीवाडीमध्ये असल्यामुळे शासनगत किती जरी सांगितलं तर तुम्ही करा वटवट. मी काय म्हणतो प्रेमाने बोला. आमचं टायमिंग ठरलेलं आहे महाराज. तुम्ही किती जरी सांगितलं 7 ला या म्हणून तरी आम्ही आमच्या वेळेतच येणार. प्रेमाने बोला. पण शासन जरी आला महात्मा दुपारी सांगून गेले संपायला जरी आला तरी गुरु शासन तुमच्यावरती कृपा करतो. दुनिया जरी आला इथं तरी शासन गुरु तुमच्यावरती कृपा करतो. मग शासन फक्त यायचं काम करा शासन. कारण शासन 7 ला कोणी येऊ दे न येऊ दे बरोबर सत्संग चालूच होईल. शासन अवतरावानी 7 ला बंद होईल. महात्मा म्हणजे नावं कोणाचे तुम्ही एक घ्यायचं मी एक घ्यायचं दोघेच आहे. म्हणे बोला. पण 7 ला ही सत्संग चालूच होणार शासन. म्हणून शासन कृपा करून तुमच्या चरणावरती अरदास आहे की 7 ला येण्याचा प्रयास करूया आणि शासन सद्गुरूच्या आशीर्वादाला पात्र होऊया. शासन आज ज्या परिवारानं शासन तुम्हाला सर्व संत महापुरुषांची प्रसादाची सोय या ठिकाणी केलेली आहे तो दिली पाहिजे. जो परिवार सद्गुरू स्वरूप महात्म्यांचा या ठिकाणी दुपट्ट्यावरून सत्कार करतील जे त्यांचं ध्यान असेल मनोकामना असतील भावना असतील त्या सद्गुरू मातांच्या कृपेने पूर्ण होतील. आणि शासनगत
15 ऑगस्ट मुक्तीपर्व दिवस सत्संग हा देसिंग या ठिकाणी साजरा होतोय, त्याही ठिकाणी सर्वांनी पोहोचायचं आहे. त्याचबरोबर 18 तारखेला सत्संग बाल संत समागम खानापूर या ठिकाणी संपन्न होते. त्या ठिकाणी सर्वांनी सत्संग आपली पालखं घेऊन सत्संग सद्गुरु माता सुदीक्षा सविंद्र हरदेव जी महाराज की जय. आपली पालखं घेऊन सत्संगात आपण स्वतः आला तरी लय आनंद आहे, कारण सत्संगात एक दिवस तरी आपल्या मुलांच्यासाठी वेळ काढला तर सत्संगात पुष्कळ काही मिळवल्यासारखं होईल. आपलं काय असतं ध्यान असतं सत्संगात ते माझं नाही, माझ्या मुलांसाठी राबायचं आहे, त्यांच्यासाठी करायचं आहे. पण त्यांना जर संस्कार चांगले दिले, सत्संग त्या संत महापुरुषांच्या सहवासामध्ये जर नेऊन बसवलं तर सत्संग तुम्हाला त्यांच्यासाठी धन कमावं लागणार नाही. सत्संग महत्वाचे जे कमवायचे ते संस्कार कमवायचे आहेत. म्हणून सत्संग त्या दिवशी एक दिवस वेळ काढून सत्संग मुलांना आपल्या पाल्यांना सत्संग त्या ठिकाणी घेऊन गेला तर सुंदर सत्संग त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. सत्संग त्या ठिकाणी 18 तारखेला सत्संग दुपारी 11 ते 3 या वेळेमध्ये हा बाल समागम संपन्न होणार आहे. त्या ठिकाणी सत्संग सर्वांनी पोहोचायचं आहे. आणि जसं आता डॉक्टर साहेबांनी सांगितलंय की सत्संग 13 ते 18 तारखेच्या दरम्यान सत्संग येत्या मंगळवारपासून सत्संग 18 तारखेपर्यंत सकाळी 5 ते 8 या वेळामध्ये सत्संग सुदर्शन चक्र सत्संगाचे योग आहे. सत्संग तुम्हाला या ठिकाणी ती संधी सत्संग सद्गुरू मातांच्या कृपेने सत्संग त्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे. तसं सविस्तर सत्संग त्यांना काही अडचणी असतील किंवा सत्संग समाप्तीनंतर सत्संग सर इथं आहेत, सत्संग समाप्तीनंतर विचारू शकता काय माहिती काय अडचणी असतील, सत्संग का करायचं, कशासाठी करायचं, सत्संग हे ट्रेनिंग का अटेंड करायचं, सगळं सत्संग देतो. कारण इथं वेळ कमी आहे त्यामुळे सत्संग त्यांनाही जास्त वेळ देता आला नाही. पण सत्संग तुम्हाला सत्संग समाप्तीनंतर जरूर सत्संग त्यांच्यासंग चर्चा करू शकता. आणि सत्संग ज्यांना याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी आज सत्संगात या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर महाराज असतील, डॉक्टर असतील, सत्संगात येत्या मंगळवारपासून सत्संगात हे शिबिर चालू होणार आहे. त्यामुळे सर्वांनी सत्संगात त्या गोष्टीचा लाभ घ्यायचा आहे. आणि सेवादल महापुरुषांची जन्मदिवस प्रार्थना की सत्संग 13 तारखेला सेवादल कॅम्प सकाळी 8 वाजल्यापासून सत्संग सुरुवात होते. जिथवर सत्संग सद्गुरूची मर्जी आहे तिथवर सत्संग हा कॅम्प चालेल. 8 पासून सत्संग त्या कॅम्पला सुरुवात होईल आणि संपेपर्यंत सत्संग. मोठ्या प्रेमाने बोला. सत्संगाची वेळेअभावी सत्संगाची दासरावांची नावे नाही घेऊ शकला. आता सर्वांची नावे सत्संगाची मंगलाचरणमध्ये सत्संगाची आता मंगलाचरण होऊन कुमार शिंदे महाराजांच्या समेत मंगलाचरण होईल. आणि त्यानंतर सत्संगाची स्टेजवर विराजमान सर्व स्वरूप माऊलींचे विचार होते. हे समस्त परमात्मा हे निर्गुण निरंकार तू करता है जगत का तू सबका कण कण में है बस रहा तेरा रूप तीन काल है सत्य तू मिथ्या है संसार घटघटवासी है प्रभु अविनाशी करता तलाश तेरी हो सभी भवसागर से पार निराकार साकार तू जग के पालनहार है बेअंत महिमा तेरी दाता परम पिता परमात्मा सब तेरी संतान भला करो सबका प्रभु सबका हो कल्याण भला करो सबका प्रभु सबका हो कल्याण. मनाला बनविते जो सद्गुरूची संगत करुणी यशोगान हरीचे गातो निरंकार ईश्वर प्राप्तीचा
मंजुळ वाणी ऐकता मिळेल कानाना तृप्ती जाय संपुनी भ्रमण मनाचे मनामध्ये येईल शांती गुरु मंत्र हा पूर्ण गुरुचा नाश कधी होत नसे पूर्ण गुरुने दाखविले जे कधी जातवा येत नसे अनंत आहे गुरुचा महिमा वर्णन कोणी करू न शके म्हणे अवतार गुरु इच्छेने मानव याला पाहू शके म्हणे अवतार गुरु इच्छेने मानव याला पाहू शके गुरुचे दर्शन फळ उत्तम है पावन मनास बनविते गुरुचरणांची घेता धुळी शुद्ध मनाला बनविते प्यार से बोलिए परम पिता परमात्मा कन कन तेरा करन करावन हार तू सब कुछ तेरे पास अंग संग तुझको देख के अवतार करे अरदास तू राजाधी राज है मैं दासन का दास तू राजाधी राज है मैं दासन का दास प्यार से बोलिए धन्य दिन संत दर्शनाचा अनंत जन्माचा सिंग गेला खरोखरच तुमच्यासारख्या महान देवी देवतांचं संत महापुरुषांचं दर्शन घेऊन दास खरोखरच धन्य झाला कारण रोजचे दिवस चाललेले आहेत डॉक्टर साहेब सांगत होते की काहीतरी पूर्वजांचं सुकृत म्हणून ही अशी संगत मिळते भोग सुकृताची जोडी म्हणून विठ्ठला आवडी काहीतरी कुणीतरी पूर्वजांनी काहीतरी पुण्य केली म्हणून तुम्ही आम्ही इथे एकत्रित बसलेलो आहोत ही साधारण गोष्ट नाही सत्संग वो गंगा है इसमें जो नहाते हैं पापी से पापी भी पावन हो जाते हैं या सत्संगचं या सद्गुरूचं वर्णन हे ना म्हणतात हे कबीरदासजी गुरुची महिमा पण त्यांनी ह्या समुद्राची शाही केली हे ना जेवढे पण धरती आहे त्या धरतीचा कागद केला आणि जेवढी पण ही झाडं झुडपं आहेत सर्वांच्या पेना तयार केल्या तरी ह्या गुरुचा महिमा आपण वर्णू शकत नाही अशी ही गुरुभक्ती ह्या गुरुनच तुम्हाला आम्हाला ही ज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत तेवत जाण्यासाठी सत्संग दिले सेवा दिली सिमरन दिले खरोखरच म्हणतात ना भगवान शिव पार्वतीला सांगत आहेत माता धन्य पिता धन्य धन्य वंश कुल ततः धन्यांच वसुधा देवी गुरु भक्ती सुदुर्लभ दुर्मिळ आणि दुर्लभ गोष्ट तुमच्या आमच्या जीवनात आलेली आहे ही गुरुभक्ती सुदुर्लभ दुर्मिळ आहे काही जणांसाठी फिक्स केलेली आहे येताना भरपूर ट्रॅफिक होतं गावात चौकात गच भरलेले चौक पण इथे काही ठराविक जणच आपण बसलेलो आहोत तर ही मातांची कृपा दृष्टी आहे काहीतरी सुकृत काहीतरी पुण्य केली म्हणूनच इथं पोचलेलो आहोत खरोखरच तुमच्या दर्शनाला दास धन्य झाला आनंद वाटला बऱ्याच वेळेला दास ऐकत होता सलगरविषयी माताजींनी ह्या भवनचं स्वयं उद्घाटन केलं सविंद्र माताजी
मला वाटतं माहीत नव्हतं, कोणालाच नियोजन माहीत नव्हतं, पण तुमचं एवढं प्रेम होतं आणि तुमच्या प्रेमामुळेच माताजी इथपर्यंत पोहोचल्या. आणि या भवनचं उद्घाटन एक शॉर्ट पिरियडमध्ये मला वाटतं सगळ्यात नवीन कुठलं युनिट असेल तर सांगली क्षेत्रातलं मला वाटतं 1961 है ना, 1961 आणि दादचं युनिट आहे 1161. म्हणजे किती दिवस झाले? 800 युनिट नवीन आली. त्यानंतर हे सलगरचा नंबर आला, एकदम नवीन युनिट आहे. खरोखरच मातांची फार मोठी कृपादृष्टी आहे. आणि नेहमीच अशी सत्संग सर्वांना दासला सुद्धा मिळत राहावी. खरोखरच परम भाग्य आहे की इथं योगासाठी इन्व्हाइट करण्यासाठी डॉक्टर साहेब पण आलेले आहेत, आज इंजिनियर साहेब पण आहेत. बरं वाटतं इंजिनियर साहेब डॉक्टर साहेब इथं आहेत म्हणजे आपण पण योग्य प्लॅटफॉर्मवर आहे ना. हे वाटते की बाबा शेतकरीच करत असतील, अनुभवी वर्ग करत असतील सत्संग, पण जगाच्या दृष्टीत जर बघितलं हे आता सध्या माताची फॉरेन लाईफ आहे ना, फॉरेनकडे एवढी जग सुद्धा मोहित झालेलं आहे. सर्व जगामध्ये एक प्रश्न पडलेला आहे की असं कसं काय एवढा लाखो माणसाचा मॉब, करोडो माणसाचा मॉब एकत्रित असतो. एकदा एका बाबाजीने एका पत्रकाराने प्रश्नच विचारला की म्हणजे कसं काय म्हणले तुम्ही एवढी जनता, एवढे सगळे पोलीस असतात पण झोपा काढतात. दादचिंता ड्युटी रुपयान पाटीच्या इकडे चालू होती आणि असे वर मचान असते, मचान, आणि त्या मचानावर पोलीस बसलेले असतात. जे आपण पिक्चरमध्ये बघतो ना असे उंच टावर, आणि त्या टावरवर ते पोलीस बसलेला होता आणि त्या पोलिसाला अक्षरशः झोप लागली आणि त्याच्याकडे जी AK-40 मोठी अशी रायफल होती ना ती झोपीत खाली पडली. तर मला पोलीस झोपा काढतात तिथे एवढं जे येईल ते महापुरुष, संत महापुरुष दर्शन घेतात, आदर सत्कार करतात. असा काय प्रेम भावाचा सागर तुम्ही आम्ही पाहिलेला आहे. तर पत्रकार म्हणाले कसं काय असं होऊ शकतं? तर बाबाजी फार मोठं सुंदर उत्तर दिलं, तुम्ही लक्षात ठेवा. तर म्हणाले बाबाजी की जगाची शस्त्रास्त्र अण्वस्त्र आहे ना, अणुबॉम्ब बनले कशानं? या अस्त्राने बनली म्हणाले. हे अस्त्र होतं म्हणताना ते अण्वस्त्र अणुबॉम्ब म्हणाले. आणि हे जर अस्त्र जर एकत्र आलं ना महाअस्त्र होईल है ना. तर मला नम्रता, प्रेम है ना, ह्याच्यामुळे ते शक्य आहे. तर ते पत्रकार समजून गेले ज्या वेळा तुम्हालाही कधी भविष्यात कधी मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल तेव्हा हे फार मोठं अस्त्र काम करते है ना. तर बाबाजीने फार सुंदर उत्तर दिलं आणि आपल्यालाही ह्या उत्तरातून जीवन जगण्याची है ना रेषा कळते. खरोखरच जग सगळं मोहित झालेलं आहे आणि असंही हे ज्ञान तुमच्या आमच्या जीवनात आलं. तर दास योगाविषयी सांगेल इथपर्यंत आला हा संदेश म्हणजे आपल्यासाठी एक काहीतरी गुरुचा आदेश आहे ना. आम्ही सुद्धा नेहमी सेवादल कॅम्पमध्ये PT प्रकार करतो. आता PT प्रकार 6 आहेत आणि नेहमी आपण कितीतरी कुणी इंजिनियर पण आहे, डॉक्टर पण आहे ना, बरेच सेवादलमध्ये पण महापुरुष बरेच शिकलेले आहेत, विद्वान आहेत, वयस्कर आहेत, पण PT प्रकार ते करतात. कारण का? तर ते PT प्रकार आम्ही कुणी निर्माण केले नाही, स्वयं सद्गुरू माताजीने त्याच्या पाठीमागे आशीर्वाद दिलेला आहे, एक वरदान दिलेलं आहे ना. वाटत असेल आम्हाला काही व्याधीच नाही, आम्ही का करावे, पण न जाणू येणाऱ्या व्याधी येणारच नाही है ना. म्हणून ती PT प्रकार एक शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी आणि मातांचे वचन पूर्ण करण्यासाठी आम्ही PT प्रकार करतच असतो. पण नेहमी आपण आता दर वर्षाला योगा डे पण साजरा करतो. भारतातच नव्हे बाहेरच्या देशात सुद्धा योगा डे केला जातो. तर इथपर्यंत हे महात्मा सांगत आलेले, मुखी महात्मा पण सांगत होते. तर न जाणो काहीतरी आपलं काहीतरी भविष्यातलं काहीतरी थांबायचं असेल त्यासाठी महात्मा सांगायचे इथपर्यंत आलेले आहेत. त्यांच्या पण घटामध्ये परमेश्वर आहे, त्यांच्या पण घटामध्ये सद्गुरू आहे आणि मग तोही आपण एक वचन है ना. मला वाटतं सेवादलानंतर संपूर्ण त्यात रजिस्ट्रेशन करायला पाहिजे आणि मला वाटतं ते सर्वांसाठीच खुलं आहे, महापुरुषही त्यात जाऊ शकतात. तर एक आनंदाची आणि सुवर्ण संधी आहे आणि इतर गावात शेजारी भवनच्या बाजूलाच आहे आणि मला वाटतं त्या पिरियडमध्ये मॉर्निंग सत्संग पण आहे. कारण इथला योगा संपला की इकडे मॉर्निंग सत्संगाला पण आपण हजर राहू शकतो. तर असा एक सुवर्ण संधी इथपर्यंत पोहोचलेली आहे. तर एक केवळ मातांचं वचन किंवा ह्याच्या पाठीमागे काहीतरी राज समजून त्यामध्ये सामील व्हायलाच पाहिजे. तर दास खरं तर
सिलेबस प्रमाणे एक हरदेवानी 111वा बंद आणि अवतारवाणीचा 108 नंबरचा बंद अशाच आशयाचा जो बंद आहे की गुरुदर्शनानं मन पावन होते. बस कधी अवतारवाणीवर जास्त बोलला नाही, पण अवतारवाणी जर आपण तो बंद तरी कमीत कमी महात्माकडून ऐकला तर गुरुची स्तुती केलेली आहे आणि गुरुचा महिमा पण सांगितलेला आहे. आणि गुरुच्या दर्शनानं मन पावन होताना कुणालाही गुरुचं दर्शन साकार स्वरूपात ज्यानं आयुष्यभर सत्संग केली, आयुष्यभर या गुरुविषयी अतूट प्रेम केलं, सत्संगावर प्रेम केलं, सिमरनावर प्रेम केलं, सेवेवर प्रेम केलं आणि एक या नायक या सर्व गोष्टीचा सद्गुरू कुणालाही या साकार दर्शनाचं एक मनामध्ये उत्सुकता येणं होणं आणि गुरुच्या दर्शनानं ते मन पावन होतं तितकंच खरं आहे. तर असाही योग आता समागम नोव्हेंबरमध्ये 16, 17, 18 है ना, 15, 16, 17, 18 16, 17, 18 आणि 19 तारखेला गुरुवंदना असाही योग दिल्ली संत समागमाच्या तारखाही डिक्लेअर झाल्या. तिकीट बरेच बुक झालेले आहे, पण ते AC तिकीट अजून मिळत आहेत, विमानाची तिकीट मिळत आहेत, जनरलची तिकीट मिळत आहेत. तर ह्या गोष्टी सद्गुरूच्या दर्शनासाठी सुद्धा तुम्ही आम्ही जाऊ शकतो, घेऊ शकतो. साहजिक आहे, मनामध्ये एक जिज्ञासा निर्माण होणं, गुरुचं दर्शन घेणं एक साहजिक गोष्ट आहे. तर दास अनेक गोष्ट सांगेल की महात्मा सांगत होते, आपण सांगत राहतो, तुम्ही मात्र गोष्ट टाळत राहता. खरं तर आपण काही गोष्टी आपल्या काही प्रपंचातल्या लग्न कधी होईल त्यासाठी आपल्याला दम नसतो, वेळ होऊन चालली, वय होऊन चाललं, तिथं मात्र मला लवकर पाहिजे. त्यानंतर नोकरी कधी लागेल, नोकरी कधी लागेल, त्यानंतर लग्न कधी होईल, पोरं कधी होतील, पोराचं लग्न कधी होतील, ह्या गोष्टी आपल्याला फास्ट पाहिजे. पण आपण परमार्थामध्ये सुद्धा है ना लवकर इथं बसायला पाहिजे है ना महाराज. तर महाराज सांगत होते, अंतःकरणापासून बोलत होते की महात्मा आले तर सत्संग हॉल मोकळा आहे ना. तर ज्या गोष्टी आपल्याला सुखाच्या लवकर पाहिजेत तर आपण सत्संगला पण मुद्दाम नाही पण कमीत कमी वेळेत तुम्ही मुद्दाम करणार नाही. कारण शेतकरी वर्ग बऱ्यापैकी आहे आणि शेतकरी वर्ग म्हटल्यानंतर जेवढं काम करेल तेवढं थोडं रात्रंदिवस जरी आपण त्या शेतात जर खुरपत बसलो तर कोणी काही नको म्हणणार नाही. ही मोठी तपश्चर्या आहे. इथं येणं ना खरं तर 14 वर्ष तपश्चर्या करायला लागायची, 12 वर्ष, 14 वर्ष, त्यानंतर हे ब्रह्मज्ञान मिळायचं. पण आपण कुठलीच तपश्चर्या न करता हे ब्रह्मज्ञान आपल्या जीवनात आलं. आता मात्र आपली तपश्चर्या चालू झालेली आहे. सत्संग करणं साधारण गोष्ट नाही, सत्संग करणं, सेवा करणं साधारण गोष्ट नाही. सिमरन करणं तर राहावी, रानावनात बसून माणसं सिमरन करायची. खरं तर इथं येणं फार मोठी तपश्चर्या आहे. बऱ्याच वर्षी या माता बहिणी ज्या वेळेला इथं येतात किंवा आमच्या सेवादार बहिणी येतात, बऱ्याच गैरहजर पण राहतात. आज नेहमी सेवादार कॅम्पमध्ये प्रश्न विचारतो, म्हणजे का लेट आला, काय सांगायचं म्हणजे महाराज नेमकंच पाणी सुटलं आणि पाणी जर नाही म्हणलं तर आठवड्याभर पाणी येणार नाही है ना. पण भेटीचं बरोबर आहे, जर त्या दिवशी पाणी येणार असेल, पाणी भरलंच नाही तर आठवड्याभर आपण पाणी वापरणार कुठलं, धुण्याला, भांड्याला, स्वयंपाकाला, पिण्याला, आंघोळीला. आणि जर मी जर त्या दिवशी त्या बहिणीची जर त्या दिवशी तशाच जर आल्या असत्या तर त्या बहिणींना सत्संग घरातले बंद केला असता है ना. तर बऱ्याच वर्षी इथं माता बहिणी पोहोचल्या. म्हणजे काय, जे घरात आहेत सासू सासरे, वयस्कर मंडळी है ना, बारकी मुलं, छोटी मुलं, पाहुणे येतोय, त्यांची सर्वांची जुळणी, सर्वांचं जेवण, खाणं, पाणी है ना, सगळ्यांचं अरेंज करून इथपर्यंत पोहोचले. तर किती मोठी तपश्चर्या. सत्संगला आलो, आज पाणी भरायला सोडून जर त्या बहीण झाले असते ते सत्संगच बंद झाले असते है ना. तर ही मोठी तपश्चर्या येतं येणं म्हणजे साधारण गोष्ट नाही. मी सत्संगला चाललो तर पाठीमागची म्हणतील जर सर्वांचे जेवण खाणं, ज्याचा उपवास आहे त्याला फराळ, ज्याला सर्व गोष्टी तिखट है ना, सर्व जिथल्या तिथल्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत, तर म्हणतील रोज तुम्ही सत्संग करा, आमच्या गोष्टी आम्हाला मिळायला लागल्या. तर किती मोठी तपश्चर्या, किती त्याग आहे भक्तीसाठी. तर इथं सहजासहजी पोहोचू शकत नाही. पण सत्संगला जर प्रत्येक वेळेला आपण कारण सांगायला लागलो, काय करायचं मला स्वयंपाक करायचा होता, धार काढायची होती, मला जेवढ्या लवकर, काही म्हणजे लवकर पण आल्या होत्या
त्या पण या गोष्टी सगळ्या आवरावर करून आल्या होत्या. महात्मा बोलत होते ना, तर एक माताजी म्हणते मी 7लाच आले है ना, तर 7ला पण काही बहिणीचे आले होते इथं, त्या पण बहिणीने या सर्व गोष्टी करून इथपर्यंत पोहोचल्या. म्हणून आपण हे कारण पण सांगू शकत नाही. महाराज चला सत्संगला, ते म्हणते महाराज पाणी पाजायचं आहे. म्हणजे काय झालं, गुरुने जमीन पण दिली, पीक पण दिलं आणि पाणी पण दिलं परमेश्वरानं, आणि आपली सत्संगात चला म्हणले की पाणी पाजायचं, म्हणजे ही देऊन अडचण केली असा अर्थ झाला ना, है ना. या सर्व गोष्टी हा एक सुख देऊन आम्हाला अडचण झाली असं आम्ही सांगायला लागलो, तर इनडायरेक्ट काहीतरी आपण आपल्या तुम्ही आम्ही ब्रह्मज्ञानी आहोत है ना, काही तुमच्या बोलण्याला सर्व गोष्टी या घरांना ऐकतो, मग तो मग पाणी पाजायला तुम्हाला खरं तर नको आहे ना. मग या गोष्टीचा आपण तर विवेक जागृत केला, तुम्ही संत तिथे विवेका म्हटलेला आहे, आणि विवेक बुद्धीने जर विचार केला तर मग आपण काहीतरी चुकीचं बोलतोय है ना. तर दास महात्मा एक म्हणत होते की इथं लाखला जरी आली तरी कृपा होते, खरीच गोष्ट आहे. म्हणून तुम्ही लाखला येऊ नका, प्यार से बोलिए. तर दास एक राकेश मोटरेजींनी स्वतः एक एक्सप्लेन केलेली गोष्ट कसली, त्यांच्या जीवनातली त्यांच्या मुखातून ऐकलेले जे शब्द आहेत ते तुमच्या समोर ठेवण्याचा दास प्रयत्न करेल. प्यार से बोलिए. राकेश मोटरेजी म्हणजे कोण, माताजींचे जनरल सेक्रेटरी, एक पर्सनल सेक्रेटरी आहेत. माताजींना काही हेतुभूत माताजी त्यांच्याबरोबर बोलत असतात. दासनंतर त्यांच्याच मुखातून एक अशी गोष्ट ऐकली, ह्याच महिन्यात सद्गुरू माता सविंदरजींनी देह ठेवला ना 5 ऑगस्ट दिवशी, तर सद्गुरू माताजींनी सविंदरजींनी राकेश मोटरेजींना अगोदर सांगितलं होतं, आणि ते श्रद्धांजलीच्या प्रोग्राम मध्ये राकेश मोटरेजी सांगत होते की माताजीने मला असं सांगितलं कि जो श्रद्धांजलि का प्रोग्राम जो होगा वो आपको कोई चलाना है, तुम्हीच सेक्रेटरी बसून तो कार्यक्रम चालवणार आहात. अगोदर सांगितलं होतं श्रद्धांजलीचा प्रोग्राम राकेश मोटरेजी चालवतील, संचलन ते करतील. राकेश मोटरेजी ही गोष्ट सांगत होते. तर अशा गोष्टी सद्गुरू त्यांच्याबरोबर शेअर करतात. म्हणजे अशी महान व्यक्ती आहे ना, गुरुशिक एक व्यक्ती आहे, संत आहेत, पूर्ण संत आहेत. तर त्यांच्याच हातावर एक गोंधळ काढलं होतं, टॅटो या बाजूला कर्म आणि या बाजूला कृपा, अशा 2 गोष्टी लिहिलेल्या होत्या. आता बऱ्याच जणांना ॲडव्हान्स सेवा करत असताना त्यांच्या हातावर बघितल्या कृपा, कर्म आणि कृपा, आणि प्रश्न विचारा म्हणजे महाराज काय तुहिंदरकर लिहिलेलं बरं, धनगरकर लिहिलेलं बरं, कर्म पण लिहिले, कृपा पण लिहिले, याचा काय अर्थ, काहीतरी सांगा. तर महाराजांनी फार सुंदर त्या गोष्टीचं विश्लेषण केलं, आणि खरोखरच है ना आपल्याही जीवनात आपणही यातून काही घेऊ शकतो. तर कर्माविषयी तर नेहमीच महापुरुष सांगत असतात, तर आपण एकदम गावठी भाषेतच जर आपण बोलायचं म्हटलं तर आमचे सेवादल महात्माजी समोर बसले, याने एक 10 लाख रुपये कर्ज काढलं है ना, 10 लाख रुपये कर्ज काढले. तर नीती धर्म न्याय काय म्हणतो, ते 10 लाख रुपये कर्ज कसल्याही परिस्थितीत जे नियम आहेत त्या नियमाच्या आत फेडलं पाहिजे, परत केलं पाहिजे. आणि ते महात्मा रात्रीचा दिवस करून एक पै एक हप्ता करेक्ट भरतायत, म्हणजेच काय कर्म करतायत. नीती धर्म न्याय आहे ना, या दृष्टीतून ते कर्म करून 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 ते कर्ज फेडायला लागलेले आहेत. हे झालं कर्म. एकदम आपण गावठी शब्दात त्याचं विश्लेषण करतोय समजण्यासाठी. आणि दुसऱ्या हाताची होती कृपा. पण आता हे महात्मा रात्रीचा दिवस करून वर्ष ते कर्ज फेडायला लागलेले आहेत. पण तुम्ही आम्ही बघतो टीव्हीवर न्यूज येते बघा, सरसकट कर्ज माफ है ना, सरसकट ती कृपा. कळालं तुम्हाला कृपा. अर्जुन रणांगणावर जेव्हा होता, बाणाचा पाऊस पडायचा पण एक पण बाण अर्जुनाला लागायचा नाही, ती होती कृपा. बरोबर ना महाराज. तर इथं कृपा होते. पण महाराज जर सगळ्या लवकर कामं जर व्हायचे असते तर लवकर यावं लागेल है ना.
लेटच येऊन कृपा पाहिजे नाही, थोडं मग आपल्याला लेट सगळ्या गोष्टी घ्यावं लागतील आहे ना. तर कृपा होण्यासाठी सद्गुरूचं वचन, जसा अर्जुन किती जरी प्रश्न विचारला, अर्जुन फक्त हार म्हणलं की बाण हाणायचा है ना, वचन फक्त तो पाळायचा. त्याला कोणाकोणाला मारायला लावलं, आजोबाला मारायला लावलं, हा वडील तुल्य चुलत्याला मारायला लावलं, अरे मार, तुला काय करायचं मार, ते मारत राहिला, एक एक वचन पाळत राहिला. पण कर्म, आपण कृपा होणार आहे म्हणून कर्म सोडून चालणार? अहो भगवान श्रीकृष्ण होते, आणि भगवान श्रीकृष्ण म्हणजे परमात्मा होते साक्षात. त्यांनी जर मनात आणलं असतं की युद्ध इथं संपवून टाकू शकत होते, पण ते स्वतः घोड्याचे लगाम धरून त्या पुढे बसले, कर्म करत राहिले है ना. आणि कृपा तर होतच होती, कृपा दिसत नव्हती पण कृपा होतच होती. अधर्म आणि धर्म की युद्ध होतं, सत्य आणि असत्य. तर असत्याचा नाश करायचा होता आणि धर्माची पुनर्स्थापना करायची होती. तर तुम्ही आम्ही हे पाहिलेलं आहे. खरं तर कर्म करणं अनिवार्य आहे, आणि कर्म आपल्याला सांगितलेले आहे. कर्म म्हणजे काय? सत्संग, सेवा आणि सिमरन. हे खरं तर महाराज हे कर्म तर आहेतच आहे, पण हा परमात्मा शर्तापेक्षा जवळ आहे. पण तो प्रवास आपल्याला संपत नाही, आणि हा प्रवास संपवण्यासाठी सुलभ साधन सत्संग, सेवा आणि सिमरन दिलेले आहे ना महाराज. ह्यातूनच आपण हा प्रवास संपवू शकतो. जसं दास तुमच्या घरी आला, दासला फार ताण लागली, दास म्हटलं पाणी द्या, तर तुम्ही मला पाणी न देता ग्लास देता, पाण्यानं भरलेला ग्लास देता. मी ग्लास मागितला होता, ग्लासची काही गरज नव्हती, पाण्याची गरज होती, पण पाणी तुम्ही आणू शकला नव्हता. ते साधन कळलं. हा परमात्म्यापर्यंतचा प्रवास संपवण्यासाठी सत्संग, सेवा, सिमरन हे साधन आहे, आणि ह्या मार्फतच आपण इथपर्यंत पोहोचू शकतो. आणि काहीतरी एक्स्ट्रा करून मी गुरुला खुश करेन, मी अमुक करेन, गुरुला खुश करेन, नाही महाराज. गुरुचं फक्त एवढंच आहे, कर्म हे वचन आहे, सत्संग करा, सेवा करा आणि सिमरन करा, बस. ह्याच्यापेक्षा दुसरं काहीही सांगितलेलं नाही. खरं तर फार मोठी असा विवेक जागृत केला तुमच्यासारख्या संत महापुरुषांचे एक एक वचन जेव्हा येतं ना, हे रे मानकी ह्याहून समजा संत जनाचे बोल, तर इथं आल्यानंतर असा विवेक जागृत होतो, आणि एक एक संत महापुरुषांचं वचन ऐकूनच मन आपलं स्थिर होतं की कुठपर्यंत चाललंय मन, कसं भरकटतंय मन. त्यावेळा इथं त्या सत्संगमध्येच ह्या मनाला थंडावा मिळतो. खरं तर काही गोष्टी असं जे उच्च लेवलचं ज्ञान ही सत्संग है ना दिली. खरं तर हे सत्संग आणि सद्गुरू आणि सत्संग त्या तिन्ही गोष्टी वेगळ्या नाहीत. या तिन्ही गोष्टी एकच आहेत. पण सद्गुरूला ओळखणं फार सोपं, कारण तिथं लिहिले सद्गुरू माता सुदीक्षा महाराज की जय है ना, बरोबर. सुदीक्षा मातांच्या फोटो लावला, तिकडे सद्गुरू पण लिहिले. सद्गुरू निरंकार पण दाखवला, शास्त्र, वेद, ग्रंथ, पुराणाच्या आधारानं हाच परमात्मा आहे, प्रूफ करून दाखवला की हाच परमात्मा आहे. हे पण ओळखणं सोपं. पण जी सात्संगत आहे ही पण गुरु स्वरूप आहे, ही पण गुरुच आहे. सद्गुरू माताजी काय म्हणतात? संगत मा, संगत आई आहे म्हणतात. सद्गुरू स्वयं म्हणतो संगत मा. अनेक महापुरुषांचं जे आता आपण ह्या महिन्यामध्ये मुक्ती पर्व दिवस साजरा करणार आहे, अनेक जुन्या महापुरुषांचे आपण ही जी वचन ऐकतो ते म्हणायचे, ज्या पण तुम्हाला गोष्टी मागायच्या त्या सत्संगमध्ये मागा, तुमच्या पूर्ण होतील. सात संगतमध्ये तुम्ही मागत जा, तुमच्या गोष्टी पूर्ण होतील. तर सात संगत सुद्धा गुरुचंच रूप आहे. ही गोष्ट आपण सहजासहजी मनामध्ये बसवणं फार अवघड गोष्ट आहे. ज्यावेळेला एखादा माता बहिणची किंवा महापुरुषाकडे दास बघेल, पहिला त्याच्या अवगुण दिसतील, अरे 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 हे महात्मा असू शकत नाही, हे बहिणची असूच शकत नाही. तर महाराज सत्संगला सात संगीतला गुरु मानणं फार अवघड आहे.
पण महाराज तुम्ही ज्यावेळेला या दास एक ऋषी कमलजींचं उदाहरण तुमच्यासमोर ठेवेल आणि तुमच्यासमोर मला वाटेल आपण जो ट्रॅक चुकतो ना तर ह्या ट्रॅकवर परत यायला पाहिजे. सात संगीता गुरु मानणं हे फार महत्वाचं आहे. कारण सत्संग घेणं आपल्याला गुरु ज्या गोष्टी तुम्हाला इथंच मिळणार आहेत. तर ऋषी कमलजी जे होते, ऋषी कमलजी तुम्हाला माहीत असेल बाबा शहनशाहजीने अवतारसिंग महाराजांनी त्यांना फार मोठं वरदान दिलेलं होतं. या जुन्या काळातले कोणी जर महापुरुष असतील ना, मुंबईसारख्या सत्संग ठिकाणी जेव्हा समागम व्हायचा, समागमानंतर परत दुसरी लाईन त्या ऋषी कमलजींचे दर्शन घेण्यासाठी लागायचे आणि बरेच वरदान त्यांना मिळालं होतं. महात्मा एका सरावाची ड्युटी करत असताना त्यांना एका रस्त्यावरती त्या अधिकाऱ्यांनी उभा केलं होतं आणि बाबाजी दुसऱ्याच रस्त्याने स्टेजवर आले आणि त्यांना बऱ्याच महापुरुषांनी सांगितलं, अरे म्हणजे महात्मा बाबाजी गेले. नाही म्हणजे मला अधिकाऱ्याने सांगितलंय मी इथंच थांबणार, बाबाजी इकडूनच येणार. महाराज कार्यक्रम पण झाला, प्रसादी पण झाली, सगळी सत्संग पण निघून गेली, बाबाजी पण झोपायला गेले. बरोबर रात्री 2 वाजता अवतारसिंग महाराज शहनशाहजी महाराज अंतर्यामी प्रिय शिष्य प्रिय है ना, या सर्व गोष्टी या जुडलेल्या. तर बाबाजीने गाडी बाहेर काढली आणि जिथं कमलजी ऋषी कमलजी होते तिथे गेले आणि मग स्वयं बाबाजी तिथे गेले आणि विचारणारे म्हणले तुम्ही इथपर्यंत इथं का थांबला? तर म्हणले तुम्ही येणार दासला गॅरंटी होती म्हणून दास इथं थांबणार. म्हणजे तुम्हाला आम्ही दुसऱ्याच रस्त्याने गेलो. तर बाबाजीने त्याच दिवशी त्याच क्षणाला त्याने वरदान दिलं, अरे तू जी माझी वाट एवढ्या वेळ तू इथं पाहत बसलास ना, जग सुद्धा तुझी अशीच वाट पाहत बसेल. तुझ्या मुखातून जे पण आशीर्वाद जातील ते फलद्रूपच होतील. तुम्ही कधी मुंबईच्या जुन्या महापुरुषांना विचारून बघा, लाईन लावायचे भवनमध्ये, ज्यांचे लग्न होत नाही ते एक लाईन, ज्यांची मुलं होत नाही त्याची एक लाईन, आणि महाराज असे आशीर्वाद द्यायचे. पुढल्या वेळा आले ना ते सगळ्यांचे लग्न पण व्हायचे, पुढल्या वर्षी त्यांना सगळ्यांना मुलं पण व्हायचे. असे महात्मा होते ते. तर असं वरदान प्राप्त केलेले महात्मा एक दिवशी ऋषी कमलजी एका सत्संगामध्ये होतेच होते, पण एका महात्म्यानं एक कोर्ट मॅटर त्याचं झालं होतं आणि त्याची आयुष्यभराची पुंजी जेवढे काही पैसे होते, इकड तिकडचे पाहुणे रावळे, उसने पासने मित्रमंडळी है ना, कर्ज करून एक कोर्ट मॅटरला एवढे पैसे लावले आणि त्या कोर्टाचा जो काय त्या केसचा निकाल लागणार होता थोड्याच दिवसात, एकाच आठवड्यात लागणार होता. आणि ते बाबा गुरुबचन सिंग महाराजांच्याकडे आले आणि सांगायला लागले, बाबाजी सत्संग संपला होता की महाराज असं मी जेवढे पण पैसे होते या कोर्ट मॅटरसाठी लावले, कसल्याही परिस्थितीत मी कोर्ट मॅटर जिंकला पाहिजे आणि मी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी इथपर्यंत आलोय. बाबा गुरुबचन सिंग महाराजांचे डोळे झाकले आणि ध्यान लावलं आणि त्याने स्पष्ट सांगून टाकलं की म्हणजे तुझ्या नशिबात ही केस जिंकणं नाही म्हणली. ही बाबा कमलजींनीच मुंबईसारख्या ठिकाणी स्वतःच्याच मुखातून सांगितलेलं हे उदाहरण आहे. आणि मग ते दुःखी झाले, रडायला लागले, निघून चालले सत्संगमधून आणि तिकडून कमलजी येत होते आणि कमलजींच्या बरोबर ते समोर आले आणि हे रडतात, का दुःखी झाला तुम्ही, काय सांगायचं म्हणले, ऋषीजी ऐसा ऐसा हुआ है, एवढे मी पैसे घातले, जेवढे आतापर्यंतचे जेवढ्या कर्जबाजारी होऊन पण ह्या कोर्ट मॅटरमध्ये पैसे लावलेले आहेत आणि मी हे हारणार आहे, बाबाजीने असं सांगितले. म्हणाले, अरे नहीं ऐसा नहीं हो सकता, म्हणे ऐसा नहीं होगा, आप केस जीतोगे. अगले संडे प्रत्येकाला सांगायचे, असं सांगायचे ते, अगले संडे आप लड्डू पेड़े और दुपट्टा लेके आना है, बाबाजी का सत्कार करना है. आणि खरोखरच ते महात्मा गेले, ते केस बी जिंकले, लाडू पेढे पण घेऊन आले आणि बाबाजीच्या समोर लागले इकडे तिकडे करायला. त्यांना बोलायचं होतं हे असं कसं झालं. आणि मग
बाबांच्या समोर आले, दर्शन घेतलं, लाडू पिढे वाटले, दुपट्टा पण घातला आणि विचारायला लागली उलट, बाबाजी आपने तो बोला था मैं केस हारूंगा, ऐसा कैसा हुआ? तो बाबाजी ने वचन काढलं, अरे वो महात्मा जो ऋषि का वचन था वो निरंकार भी नहीं काट सकता, तो ये वचन दास ने सांगितलं म्हणून असं कसं होईल? तर मला समजलं या सात संगतला गुरु मानलंच आहे, मानलंच पाहिजे. तर दास हिच्यासाठी जेवढं मोठं उदाहरण सांगत होता, हर एक संत मध्ये गुरुच आहे महाराज, है ना. आत्मतत्वानं तोच परमात्मा, हाच परमात्मा प्रत्येक घटामध्ये भरलेला आहे. सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो, जगे विस्तारेलो माझा मीची, हा सगळा परमात्माचाच विस्तार आहे. तर असा विवेक गुरुनं दिला. सात संगत मध्ये जेव्हा आपण काही गोष्टी सेवा करत असताना कधी कुणाचा आदर अनादर होतो, कधी उंच आवाज होतो, कधी खाली आवाज होतो, कधी दर्शन घेत असताना, प्रसादी वाढत असताना, जे पण आतापर्यंत जेवढ्या पण चुका झाल्या माफ. आणि इथून पुढे आमच्यासाठी तुम्ही है ना सद्गुरु स्वरूपच आहात, हाच भाव आमच्या सर्वांच्या मध्ये निर्माण व्हायला पाहिजे. आणि अशीच है ना एक सद्गुरु, सात संगत, निरंकार या तिन्ही गोष्टी एकच आहेत. दास यासाठीच तुमच्या समोर हे उदाहरण सांगितलं. तर वेळ पण पुढे गेलेली आहे. तर दासचा विषय खरं तर सेवा करणार आहे, तर कधी कधी बोलायची पण सेवा लागते, म्हणून तुमच्या समोर दास आला. तुमच्या दर्शनाने दास आनंद झाला, आनंद वाटला. तर दास याच्यापेक्षा जास्त काही बोलू इच्छित नाही, एवढं तुमची क्षमा मागेल. प्यार से बोलिए. प्रेमाने बोला. सर्वांच्या प्रसादी व्यवस्था केली आहे. प्रसादी